अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पप्पू कागदे यांचं बीड नगराध्यक्ष उमेदवार म्हणून नाव जवळजवळ निश्चित झालं अशा प्रकारच्या बातम्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये होत्या आणि त्या संदर्भामध्ये अमरसिंह पंडित हे बोलले पण होते। त्याच्यानंतर तिकीट बदललं गेलं आणि पप्पू कागदेला डावलून मुजीब शेख यांच्या सासू यांना तिकीट दिलं गेलं आणि या संदर्भामध्ये पप्पू कागदेसह इतर सर्व नेत्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली। प्रेस कॉन्फरन्समध्ये पप्पू कागदे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती आरोप केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की मला अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांचा फोन आला होता। त्यांनी मला हे सांगितलं होतं की तुमचं नाव अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे आणि अजित पवारांनी आग्रह केला की तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरावं। हे याच्या अगोदर त्यांनी हे पण सांगितलं की मला निवडणुकीत उतरायचं नव्हतं, पण या सगळ्या गोष्टीमुळे मी त्यांना हो म्हणलो, पण अचानक त्यांचं नाव या स्पर्धेतून कापलं गेलं आणि त्या जागी दुसरा उमेदवार दिला गेला। हे सांगत असताना त्यांनी हे पण आरोप केले की या सगळ्या गोष्टीमध्ये एकतर एससी उमेदवार, एससी महिला उमेदवार न देता एससी महिला उमेदवाराच्या जागी बदली उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याच्यामध्ये वाळू माफिया, भूमाफिया, गुटखा माफिया यांचा फार मोठा रोल आहे। आणि या सगळ्या गोष्टीवर नाराज होऊन पप्पू कागदे यांनी आणि इतर सर्व नेत्यांनी एकत्र बसून हे ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या निवडणुकीतच नाही तर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये विरोध करायचा आहे। या अनुषंगाने त्यांना हे पण विचारलं गेलं की असं बऱ्याच पक्षाकडनं होतंय, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर सगळ्या पक्षाकडनं या गोष्टी होत आहेत, मग त्या गोष्टीला आपला विरोध का नाही? तर त्यांनी हे सांगितलं की हो, ही गोष्ट बरोबर आहे की सगळ्या पक्षाकडनं ऍक्च्युली एससी साठीचे उमेदवार देणं जरुरी आहे, पण त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली जाते आणि एससीच्या महिला उमेदवारांना मात्र डावललं गेलं आहे। आता बघूया पप्पू कागदेचा नेमका रोल पुढं काय राहील, पप्पू कागदे नेमकं कोणाला मदत करतात का नाही या संदर्भात 25 ते 26 तारखेला सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जो निर्णय एकमताने होईल तो निर्णय पप्पू कागदे यांना पण मान्य राहील आणि सर्व नेते त्या दृष्टीने काम करतील। या सगळ्या घडामोडीचा जर विचार केला तर एक मात्र जाणवतंय की आंबेडकरी चळवळीचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर राहणार नाहीत। त्याचबरोबर पप्पू कागदेंनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली की अनेक नगरसेवकाचे जे उमेदवार निवडले गेले ते फक्त माझ्या नावाचा वापर करून निवडले गेले। पप्पू कागदे नगराध्यक्ष होणार आहेत म्हणून तुम्ही नगरसेवकाचे उमेदवार राहा असे हे उमेदवार निवडले गेले आणि त्याच्यातल्या अनेक उमेदवारांनी त्यांना फोन करून याबद्दल विचारणा पण केली। या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर असं कुठंतरी जाणवतंय आंबेडकरी चळवळीतील नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर राहणार नाहीत आणि त्याचा फटका मात्र जिल्ह्यातील 6ची 6 नगरपालिकेमध्ये बसू शकतो। बीड नगरपालिकेचा जर विचार केला तर आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते जर एकत्र झाले आणि त्यांचं मतदान नेमकं कुठं पडतं याचा जर अभ्यास केला, ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे मतदान, ज्या ठिकाणी एकत्र मुस्लिम मतदान जाणार आहे त्या उमेदवाराचं पारडं मात्र नक्की जड होणार आहे। आता ही झाली एक गोष्ट, याच्याच बरोबर आणखीन एक खेळी बीड जिल्ह्यामध्ये होते। आपण जर बारकाईने बघितलं तर जातीय समीकरण नक्की बीड जिल्ह्यात खास करून बीड नगरपालिकेमध्ये होते। बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडनं जे उमेदवार आहेत डॉक्टर ज्योती गुमरे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मुजीब शेख यांच्या सासू म्हणजे यांच्या पत्नीच्या आई यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। म्हणजे शुद्ध जातीय समीकरण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। याच्यावरच पप्पू कागदेचा आरोप आहे की मुजीब शेख यांच्या सासूबाईंना जातीय समीकरण लावूनच हे तिकीट देण्यात आलेलं आहे जेणेकरून की मुस्लिम समाज आपल्याकडे यावा। आता हे जर सगळं विभाजन बघितलं तर परत एकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी निवडणूक या ठिकाणी होते का, असेच मतदान या ठिकाणी होणार आहे का, हे बघणं गरजेचं राहील। आणि त्याच्याच बरोबर नेमकी आंबेडकरी चळवळीचे नेते कोणती भूमिका घेतात त्यानुसार मात्र त्या पुढच्या पक्षाचं राजकीय वजन आणि पुढच्या पक्षाचं मतदान हे मात्र नक्की ठरवलं जाणार आहे। पप्पू कागदेची आजची प्रेस कॉन्फरन्स, त्याच्याबरोबर बाकीचे इतर आंबेडकरी चळवळीतील नेते त्यांच्याबरोबर होते आणि त्याचबरोबर होणारी 25 आणि 26 तारखेची सर्व आंबेडकरी चळवळी नेत्यांची एक मीटिंग आणि त्या मीटिंग मध्ये काय ठरतंय यानुसार मात्र बीड नगरपालिकेचं भवितव्य ठरणार आहे, नगराध्यक्षाचं पण आणि नगरसेवकाचं पण। आजच्या व्हिडिओत एवढंच।
पुढचे आणखीन निवडणुकीच्या संदर्भातले उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटत राहू. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. नमस्कार.